सो नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या नवीन युट्यूब व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ आपण स्पेशली एक बनवतोय कारण का आपण फायनली जो आहे गोप्रो घेतलेला आहे. तर आपल्या व्हिडिओ क्वालिटीमध्ये फार मोठं अपग्रेडेशन होणार आहे. टाइमपासून बोललो होतो की माझे तसंच 1000 सबस्क्रायबर कंप्लीट होतील तसं मी आपला नवीन गोप्रो हा घेणार आहे. तर आपला फायनली गोप्रो आलेला आहे. तर हा गोप्रो हिरो 10 आहे. तर हा असं म्हणजे ऍक्च्युली याची अनबॉक्सिंग मी केलेली आहे. तर हा परत आपण अनबॉक्सिंग करणार आहोत. तर हा आपला हिरो गोप्रो 10 आपण घेतलेला आहे फायनली, कारण का आपला जो जुना कॅमेरा होता SJ कॅम होता तो पण आहे. तर हा आपला जुना कॅमेरा होता SJ कॅम SJ6 लेजंड होता. खूप मस्त कॅमेरा आहे. कधी हा लॅग झाला नाही, काही नाही. बट थोडीफार व्हिडिओ क्वालिटी आपली कमी येत होती आणि ऑडिओ क्वालिटी पण मला तशी हवी तशी येत नव्हती. आपण खूप काय एक्सपेरिमेंट केले याच्याआधी. ऑलमोस्ट 4 वर्ष मी हा वापरलाय SJ कॅम. आपल्याला खूप चांगला सपोर्ट केला. इव्हन आता पण हा प्रॉपरली वर्किंग आहे. तर हा मी आपला सेकंडरी कॅमेरा म्हणून ठेवणार आहे, जे बाकीच्या अँगलच्या फ्रंट अँगल किंवा आपण जिकडे कुठे ऍडजस्ट करू शकतो तिकडे आपण हा अँगल घेणार आहे. तर आपला हा अपग्रेडेशन आहे हिरो गोप्रो 10 मध्ये. तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय काय आलं आणि हे सगळं आपण व्हिडिओमध्ये नक्कीच बघूया. सगळ्यात बेस्ट आहे जो हा Amazon वरती आपल्याला 27,500च्या आसपास मिळतो. तो मला सेलमध्ये फक्त मिळाला आहे 20,990 रुपीजमध्ये. सो हा कसा काय मिळाला मला हे तुम्हाला सांगतो. माझ्याकडे ICICIच्या कार्डवरती मला 2,000 रुपीज ऑफ मिळालं. तर ऍक्च्युअल प्राइसमध्ये Amazon वरती ह्याची होती 23,900 सॉरी. तर Amazonमध्ये ह्याची ऍक्च्युअल कॉस्टिंग होती 22,990 रुपीज. जर 2,000चा डिस्काउंट मिळाला तर मला हा पडला आहे 20,990 रुपीजला. सो आपण हा 3 मंथच्या EMI मध्ये पण कन्वर्ट करून टाकला, कारण का आपल्याला याच्यावर घ्यायचं होतं हा माईक अडॅप्टर जो मोस्ट युजफुल आहे आपल्या मोटर व्लॉगिंगसाठी. तर हा आपण 3.5 mm चा जो ऑडिओ अडॅप्टर आहे हा घेतलेला. ह्याची पण ऍक्च्युली अनबॉक्सिंग केली आहे. फक्त या केसची मी अनबॉक्सिंग केली नाहीये, कारण का हा आता रिसेंटली आला. ऍक्च्युली मी ह्याचीच वाट बघत होतो. तर हा आल्यावरती आपण व्हिडिओ बनवणार होता याच्या हिशोबाने. गोप्रोची पण जी अनबॉक्सिंग आहे ती माझ्या मम्मीने केली, कारण का मी कुठल्या पण चांगल्या गोष्टी घेतल्यानंतर माझ्या आईला सांगतो की तू अनबॉक्स कर तुझ्या हाताने. सो असा आपला हा गोप्रो आता 10 आलेला आहे. तर फार एक्साइटमेंट आहे मला याच्या पुढे व्हिडिओज बनवायचे. आणि मी 3 मंथसाठी ऑलमोस्ट व्हिडिओज काही टाकले नाहीत आणि आपल्या चॅनलचा पण थोडाफार प्रॉब्लेम झाला. तर मला आता 32 डेजसाठी मला काही टाकता येणार नाहीये. थोडं ग्लिच झालं माझ्या अकाउंटमध्ये बोलू शकता. तर आता आपण मान्सूनचा टाइम आहे. तर हे बाहेर तुम्ही बघू शकता. आता मान्सूनचा टायमिंग आहे. आता सध्या पाऊस पडत नाहीये, तरी पण पाऊस खूप जास्त चालू आहे आपल्या मुंबईमध्ये. तर आता रिसेंटली एक प्लॅन केला आहे आम्ही ट्रॅव्हलिंगचा. तर त्याच्यामध्ये आपण गोप्रो हिरो 10ची जी क्वालिटी मिळते आपल्याला ती सगळी एक्सप्लेन करणार. तर सगळ्यात आधी जास्त टाइम वेळ न घालवता आपण हा गोप्रो हिरो 10 आपण अनबॉक्स करूया. सो हा आपला हिरो गोप्रो 10. ऍक्च्युली मी एक्सपेक्ट केलं होतं ह्याच्यामध्ये प्रॉपर एक जी ब्लॅक कलरची पॅकिंग येते ती पॅकिंग येणार आहे. बट अनफॉर्च्युनेटली ती पॅकिंग आली नाही. तर आपण ह्याला अनबॉक्स करूया आधी. मला जरा कॅमेरा ठेवायला कुठे अँगल मिळत नाहीये. सो आता आपण ह्याला अनबॉक्स करूया, बघूया याच्यामध्ये काय काय येतं. सो हा मी जो बॉक्स एक्सपेक्ट केला होता तो हा आहे. ऍक्च्युली ब्लॅकवाला जे कव्हर जे येते मेन याचं तो वाला कव्हर एक्सपेक्ट केला होता, पण तो आला नाही याच्यामध्ये. सो असं काहीतरी याच्यामध्ये थोडेफार डॉक्युमेंट्स आहेत, मॅन्युअल वगैरे आहे बस. आणि हा आपला आहे गोप्रो हिरो 10. बाहेर निघायला जरा त्रास होतोय डब्यामध्ये. त्याच्या आधी आपण एक्सेसरीज दाखवूया. ही USB to C टाईप केबल आहे जी गोप्रो चार्जिंगसाठी यूज करतात. हा एक माउंट आला आहे. सो हा एक माउंट आलाय, थोडा कर्व माउंट आहे हेल्मेटसाठी फिट व्हायला. हा एक माउंट आलाय. अजून हा क्लॅम्प आला ज्याच्यामध्ये आपण आपला कॅमेरा याच्यामध्ये अटकवू शकतो. तो वाला जो क्लॅम्प आला तो हा क्लॅम्प आलाय. आणि हा एक स्क्रू आहे जो आपण यूज करतो. सो हा आपला एक गोप्रो आपण काढूया बाहेर. सो असं काहीतरी आहे. तर ती ऍक्च्युली स्टिकर वगैरे मी आत्ताच लावून ठेवलेले होते. सो हे काढून टाकूया. तर हा आपला असा काहीतरी गोप्रोचा लुक आहे. एकदम हेवी आणि तसं बोलता येईल तसं खूप हेवी आहे. हा माझ्या जुन्यावाल्या कॅमेरापेक्षा हा वाला कॅमेरा ऍक्च्युली एवढा बारीक आहे आणि हा वाला बघा दोघांचा डिफरन्स खूप आहे. आणि असं विथ मध्ये पण बघायला गेलं तर खूप जाड आहे आणि हा हेवी पण आहे. चार्जिंग वगैरे केली आहे, आपण स्टार्ट करूया. ऍक्च्युली जेव्हा बॉक्स येतो तेव्हा याच्यामध्ये चार्जिंग अजिबात नसते आणि बॅटरी पण आपली वेगळी असते. आपण याच्यामध्ये बॅटरी पण टाकलेली आहे आणि मेमरी कार्ड सुद्धा टाकलेलं आहे याच्यामध्ये. हा काहीतरी आपला कॅमेरा असं चालू झालाय.
सो आता आपण ह्याच्यामधून जेवढे पण व्हिडिओज बनवू सगळे ह्याच्यातनं बनवू आणि आता क्लिअरिटी आणि ऑडिओ आपला अजिबात काय डिस्टॉर्शन नसणार, काय नसणार आहे, फुल क्लिअर असणार आहे आपला. सो फार एक्साइटमेंट आहे याच्यासाठी. बॅटरी पण आपली 26% मी ऍक्च्युली यूज करून वगैरे सगळं चेक केलेलं आहे. तो असा आपला काहीतरी GoPro 10चा लुक आहे. सो याच्यामध्ये सिंगल बॅटरी येते, तर तुम्हाला हवी असेल तुम्ही एक्स्ट्रा बॅटरी पण परचेस करू शकता. तर ते आपल्यावरती की आपल्याला कुठली घ्यायची. याच्यामध्ये वेगवेगळे कंपनीज पण आहेत बॅटरीचे. सो हा आपण GoPro ठेवूया बाजूला. याच्याबरोबर आपण घेतला आहे हा माईक अडॅप्टर. तर हा माईक अडॅप्टर मला साधारण 4500 ला पडला आणि ऍक्च्युअली प्राइस याची 4800 आहे नॉर्मल डेज वरती. तर मला साधारण 300 रुपीजचा ऑफ मिळाला याच्यावरती. सो हा आपला आहे GoProचा माईक अडॅप्टर. ही USB केबल आहे जी डायरेक्ट याला माउंट होते. तर आता आपण केसिंग वगैरे करून त्याच्यानंतर आपण फायनल लुक पण बघायचा कसा येणार आहे याच्यावरती. तर ही आहे आपला ऑडिओ. तर हा आहे आपला माईक अडॅप्टर. ह्याच्यामध्ये ही जी आहे या साईडची आहे ती आपण चार्जिंगला यूज करू शकतो. मायक्रोफोनचा जॅक आहे, तर आपण ह्याच्यामध्ये आपला माईक आहे तो ह्याच्यामध्ये इन्स्टॉल करू ह्याच्यामध्ये प्लग इन करू शकतो आपण. सो हे असं आहे. आणि ही उलांझेची जी केस आहे ही ऍक्च्युली GoProसाठी स्पेसिफिकली बनवली आहे. उलांझी G94 करून ही केस आहे. आपण ह्याचं अजिबात अनबॉक्सिंग केलं नाही, तर ह्याला आपण करूया. असं खालून असं उघडच आलेलं आहे, मी हे उघडलं नाहीये. सो ही आपली उलांझीची केस. ऍक्च्युली ही केस चांगली आहे कारण ह्याच्यावरती आपला फिल्टर सुद्धा लागू शकतो. तर ही अशी काहीतरी उलांझीची केस आहे. ऍक्च्युली खूप मोठी आहे, म्हणजे मला ऍक्च्युली वाटलं नव्हतं एवढी मोठी असेल, पण ही साईज मध्ये खूप मोठी आहे. तर या केसमध्ये कसं आहे की इकडे तुम्ही फिल्टर पण लावू शकता GoProचे तुमच्याकडे असतील तर, किंवा वरती इकडे जर तुम्हाला लाईट लावायची असेल किंवा मायक्रोफोन लावायचं असेल तर इकडे पण अटॅचमेंट करू शकतो. सो अशी काहीतरी केस आहे उलांझेची G94. चांगली याचं क्वालिटी तरी चांगलं आहे, असं हार्ड आहे. आणि इकडे स्लॉट पण आहे की आपल्याला जे माईक अडॅप्टर लावणार आहे त्याची डायरेक्ट USB कॅमेरा थ्रू जायला. सो ओव्हरऑल ही चांगली एक केस. आता बघू ह्याचा पूर्ण लुक कसा वाटणार आहे. आणि त्याच्याबरोबर हे पण आलंय कव्हर सुद्धा आहे आपल्या लेन्ससाठी. तर हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे कारण का मला अजिबात आवडत नाही की कॅमेराची लेन्स कुठे पडली किंवा कुठे ठेवली असेल तर त्याच्यावरती जरा पण स्क्रॅच यावे किंवा डस्ट पण लागावी. तर हे मी नेहमी कॅरी करणार आहे. टाय तो सगळा मिळून मला हा सेटअप मिळाला आहे 26,700 पर्यंत मिळाला. तर मी जर सेल नसतं तर मला फक्त GoProची प्राइस मिळाली 27,500 पण मला या सेलच्यामुळे या सगळ्या गोष्टी 26,500 ला मिळाल्या आहेत सगळ्या. फायनली आपला GoProचा पूर्ण लुक रेडी झालाय. ही आपण केसिंग टाकली आहे वरती. हा माईक अडॅप्टर आहे इकडे, हा इकडनं घुसवला आणि हे इकडे आहे आपला जॅक जिकडे इन जातो, हा तिकडचा जॅक आहे. सो असा आपला कम्प्लिटली ओव्हरलुक आहे आपल्या GoPro Hero 10चा. ही ऍक्च्युली कव्हर आहे, ही कव्हर मी नंतर काढू पण शकतो. तर असं काहीतरी दिसतं आपल्याला. आता आपण राईड करण्यासाठी प्रॉपरली रेडी आहोत. तर लवकरात लवकर आपण राईड करूया. तर लवकरात लवकर आपण राईड करायचा प्रयत्न करूया. सो असं काहीतरी या साईडला पण फ्रेम आहे. ऍक्च्युली ही केस काढावीच लागेल मला. तर मग जर मी फ्रंट साईडने जर कुठला शूट करतो तर आपल्याला करता येईल. सो असं काहीतरी झालेलं आहे. फक्त आपले थोडेफार माउंटिंग्स बाकी जे हेल्मेटवरती लागणार आहे. तर ते आपण जेव्हा हेल्मेटवरती माउंट करू तेव्हा आपण पूर्ण त्याचा व्हिडिओ वेगळ्यापणे बनवूया. सो फक्त हे इकडे एक लागणार. ऍक्च्युली माझा हात बिझी आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला क्लिअरली दाखवू नाही शकत आहे. सो हे असं काहीतरी माउंटिंग येतं, हे इकडे जातं आणि हा स्क्रू इकडे प्लग होतो. सो हा आपला ओव्हरऑल लुक आहे याचा. सो आपण लवकरात लवकर प्रयत्न करूया की आपण व्हिडिओज बनवायला जाऊ कुठे. तर प्लॅन तर चालू आहे आपला फ्रायडेचा म्हणजे जुलैचा. पण आपण हा व्हिडिओ कदाचित लेट अपलोड करू कारण का मला थोडासा चॅनलचा ग्लिच झाला. तर ते आम्ही जसं बोललो होतो त्यानंतर आपण 32 डेजच्या नंतर आपण अपलोड करूया. तर आपल्याला एक्साइटमेंट फार आहे कारण का आपला क्लिअरिटी खूप मस्त होणार आहे आपल्या GoPro 10 मुळे. तर आपण लवकरात लवकर कुठेतरी राईड प्लॅन केलेली आहे. तर आपण ती एक्झिक्यूट करूया आणि त्याचे व्हिडिओ आपल्याला पुढच्या महिन्यात मिळतील. थोडाफार आपला डिले होणार आहे. आपल्या चॅनलला प्लीज असं सपोर्ट करावा, आपल्याला ग्रो करण्यासाठी थोडी मदत करा की आपण लवकरात लवकर आपल्या माइलस्टोन पर्यंत पोहोचू. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि जर कोणाला GoPro घ्यायचा असेल तर त्याला पण हा व्हिडिओ सजेस्ट करा. आणि Amazonचा सेल येण्यासाठी थोडाफार वेट करा की तुम्हाला चांगली डील मिळू शकते की त्याच्यामध्ये आपले सगळे एक्सेसरीज पण येऊ शकतात.
सो आपण हा व्हिडिओ इकडे संपवतोय. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज आपल्या मित्रांमध्ये लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला, आणि कोण ओळखीचे असेल त्यांना पण सजेस्ट करा